नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आजच्या कॅप्शनवरून तुम्हाला समजलं असेल की आज आपण अशा कोणत्या विषयावर बोलणार आहोत किंवा असा कोणती आपल्याला स्किन केअरमध्ये अडचण येते की ज्याच्यासाठी आपण खूप वेगवेगळे प्रोडक्ट ट्राय करतो, परंतु एक ठराविक असा उपाय आपल्याला सापडत नाही. तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अगदी सोपा आहे. प्रत्येक गोष्ट ही आपली घरगुती असणार आहे, परंतु ती कोणती हे बघण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आता स्किनवरती म्हणजे आपल्या स्पेशली चेहऱ्यांवरती खूप विभिन्न प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात. ती काळवटपणा असेल, वांगपणा असेल, पिंपल्स असेल किंवा स्किन टाईटनेस नाही होत असेल, एकदम लूज पडली असेल, ग्लो नसेल दिसत, अशा वेगवेगळ्या समस्या आपल्याला येतात. आणि त्याच्यातली एक समस्या म्हणजे आपली स्किन खूप लूज पडायला लागते किंवा ती इतकी निरागस दिसते की आपण आपल्या वयापेक्षाही थोडं जास्त वय आपल्याला दिसायला लागतं. आणि त्याचं एकमेव रिझन असतं की तुमच्या स्किनची हायड्रेशन तुम्हाला कमी मिळाल्यामुळे, इलॅस्टिन कमी झाल्यामुळे तुमची स्किन लूज पडायला लागते आणि मग ते थोडं जास्त वय असल्यासारखं आपल्याला भासतं. त्याचे बरेच कारणं असू शकतात. आता आपल्याला माहिती असल्यामुळे आपण सनस्क्रीनला खूप महत्त्व देतो, परंतु आधी आपण तेवढं महत्त्व दिलं नसेल. आपल्याकडे टॅनिंग झाली असेल किंवा आपली खानपान जे असतं त्याच्यामध्ये पण तेवढं आपल्याला इलॅस्टिन मिळालं नसेल, त्याच्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम येतो. आपलं स्किन केअर रुटीन खूप छान नसेल, जे प्रोडक्ट आपल्याला पाहिजे ते आपण यूज नसेल करत, तर ही समस्या येऊ शकते. बरेच रिझन आहे जेणेकरून आपल्या स्किनची इलॅस्टिसिटी जी आहे ती कमी होऊ शकते. आता ती पूर्वरत कशी करायची की आपली एज लपवता आली पाहिजे किंवा आपण ज्या एजचं ॲटलिस्ट ते तरी दिसलं पाहिजे. त्याच्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे असं मास्क जे आपल्या स्किनला टाईटनिंग करेल, प्लस हायड्रेशन देईल आणि ग्लोसुद्धा देईल. तर आता मी तुम्हाला असं मास्क सांगणार आहे ज्याची पूर्ण साहित्य तुमच्या किचनमध्ये असणार आहे. फक्त दोन गोष्टी आहे जेणेकरून हे मास्क बनणार आहे. ते म्हणजे पाणी आणि आपले फ्लॅक्स सीड, ज्याला आपण जवस म्हणतो. जवस हा असा साहित्य आहे, म्हणजे असा इन्ग्रेडियंट आहे जो ना इलॅस्टिसिटी, कोणत्याही मास्कमध्ये जर जवस असेल तर त्याची ना एक जो पण मास्क असेल त्याला एक चिकटपणा, एकदम स्मूथनेस आणि एक ग्लोईनेस येतो, असा तो मास्क असतो. रिसेंटली जेव्हा कोरियन स्किन केअरमध्ये इतका तो मास्क जो असतो, जो एक इन्ग्रेडियंट असतो, जो जवस त्यांच्या रूपामध्ये त्यांनी वापरलेला असतो, तो इतका फेमस झालेला. तेच तुम्हाला करायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, साधारण 2 कप पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी तुम्हाला फ्लॅक्सीड टाकायची आहे, म्हणजे जवस टाकायचं आहे आणि छान उकळून घ्यायचं आहे. आणि छान उकळल्यानंतर त्याला थोडं शांत होऊ द्यायचं, थोडं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर त्याला गाळून घ्यायचं. त्याची जी पण इतका तो स्मूथनेस असतो आणि त्याला चिकटपणा पण इतका असतो, जेणेकरून आता तुम्ही माझ्या हाताला बघू शकता की ते इतका त्याची लेवल असते जी खूप छान असते. आपल्या स्किनला ना जितकं हायड्रेशन मिळेल, जितकं हायड्रेशन आपल्याला मिळेल तितकी स्किन आपली खूप ताजीतवानी दिसते, ग्लो चांगला येतो. पण त्यासाठी तेवढेच प्रोडक्ट. आता हे असं मार्केटमध्ये हे मास्क खूप आपल्याला महाग मिळेल किंवा नाही नॉलेज असेल तर खूप समस्या आपल्याला येऊ शकतात. हे मास्क खूप घरगुती तुम्ही वापरू शकता. तुम्ही हे आठवड्यातून 2-3 वेळा वापरलं तरीही चालेल. छान लावून घ्यायचं, 10 मिनटं होऊ द्यायचे आणि धुवून घ्यायचं. जितका वेळ तुम्ही वापरत जाल, जसं जसं तुम्ही यूज करत जाल तसं तसं तुम्हाला खूप फरक जाणवेल. मी नेहमी तुम्हाला सांगते की एका यूजमध्ये तुम्हाला फरक नाही जाणवणार. घरगुती उपाय खूप छान असतात, पण त्याला इफेक्टफुल बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो. तेवढा तुम्ही त्याचा वेळ दिला तर तुम्हाला नक्की त्याचा फरक जाणवेल. आणि हा मास्कसुद्धा तसाच आहे, तुमच्या स्किनला हायड्रेशन, ग्लोईनेस, टाईटनेस द्यायला खूप मदत करतो. तर आय होप तुम्ही हा मास्क नक्की यूज कराल, कारण की फक्त 2 इन्ग्रेडियंट आपण वापरले आणि ते सुद्धा खूप कमी, काहीच नाही. 500-600चे प्रोडक्ट यूज करण्यापेक्षा एकदा हे यूज करून बघा. बाहेरचे प्रोडक्टसुद्धा चांगले आहेत, परंतु एक असं मास्क जे आपण वापरू शकतो, बनवू शकतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग घेऊ शकतो, तर तुम्ही नक्की हे ट्राय करा. आणि जर तुम्हाला कधी फरक जाणवला
तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आय होप तुम्हाला हा जो एक ट्रिक होती, जी एक मास्क मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने, खूप इझी पद्धतीने, कमी पैशात जे सांगितलं आहे आणि त्याने आपल्या भरपूर समस्या दूर होणार आहे, तर हे आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमंडळींना. प्लीज आपल्याला ही फॅमिली वाढवायची आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही समस्या येत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन. आणि मी तुम्हाला मिळते एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.